नमस्कार मित्रांनो, शेतकरी मित्रांसाठी आनंदाची बातमी आली आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती 10 सप्टेंबरपासून अनुदानाची रक्कम जमा होणार आहे. राज्य सरकार अंतर्गत शेतकऱ्यांना आपत्कालीन मदत दिली जाते. शेतकऱ्यांना शेती करत असताना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ, पावसाचा मोठा खंड यासारख्या संकट बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना शासनांतर्गत मदत दिली जाते. गेल्या वर्षी खरीप हंगामातील पीक पूर्णपणे वाया गेले होते. सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अपेक्षित असा दर मिळाला नव्हता. याच दृष्टिकोन राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी घोषणा केल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकार अंतर्गत कापूस आणि सोयाबीन उत्पादक असलेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 5,000 रुपये मदत देण्याची घोषणा केली होती. परंतु राज्य सरकारने यामध्ये एक अट लागू केली होती. ज्या शेतकऱ्यांनी पीक पाहणी झाली आहे अशा शेतकऱ्यांना खात्यावरती ही रक्कम जमा होणार होती. त्यामुळे बरेच शेतकरी या योजनेपासून वंचित राहणार अशी देखील सांगितले होते. परंतु आता यातील त्रुटी दुरुस्त करण्यासाठी अट रद्द केलेली आहे. त्यामुळे आता 2023च्या खरीप हंगामातील ही पीक पाहणी करूनही सातबारावर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळाले. अशा शेतकऱ्यांसाठी कृषी मंत्री धनंजय यांनी एका कार्यक्रमामध्ये सांगितले आहे की ही पीक पाहणी अट रद्द केलेली आहे अशी माहिती दिलेली आहे. त्यामुळे आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती अनुदान जमा होण्यास सुरुवात होणार आहे. यासाठी शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आलेला आहे, अशी माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेली आहे. नमस्कार मित्रांनो, माहिती तुम्हाला योग्य वाटली असेल, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.